हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आता आपण बघणार आहोत पॅटचं जे गणितचं पेपर होणार आहे तुमचं 2026 15 एप्रिलला. तर आपण आता हे पेपर संपूर्ण प्रश्न आपण इथे बघणार आहोत. मी तुम्हाला गॅरंटी देते की हे केल्यानंतर तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. 100% हे करून जावा सगळं. तुम्ही फक्त हेच करून जावा, दुसरं तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. तर बघा, इथे आपण लिहिलेलं आहे लेखी आणि इथे आहे प्रश्न 3. तर इथे सोडवा आहे. प्रश्न 1 आणि 2 इथे नाही आहे, कारण प्रश्न 1 आणि 2 तुम्हाला ओरलचा असतं, त्यामुळे इथे मी दाखवलेलं नाही आहे. फक्त प्रश्न 3 पासून आपली लेखी सुरुवात होते, तर लेखीपासून मी स्टार्ट करत आहे. तर बघा, प्रश्न 3 मध्ये सोडवा. तर इथे काय विचारलेलं आहे, प्रश्न 3 मध्ये अ ब क असे तुम्हाला प्रश्न असणार. तर इथे बघा, अ मध्ये दूरदर्शन संचांची किंमत अक्षरात लिहा. तर इथे तुम्हाला हे म्हणजे एक टीव्ही असं दिलेले असणार आणि तिथे किंमत तुम्हाला दिलेली असणार 7,999. तर ह्याला तुम्हाला अक्षरात कसे लिहायचं आहे, 7,999 या अक्षरात तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, ब प्रश्न, खालील संख्यांमधील लहान मोठेपण चिन्ह वापर करून लिहा. तर लहान मोठेपणाचे चिन्ह तुम्हाला माहीतच असणार. तर हे बघा, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, इथे बघा आपल्याला ओळखायचं कसं. हे बघा, इथं पहिला अक्षर 8 दिसतं, इथं पण 8 आहे, इथे पण 7 आहे, इथे पण 7 आहे. तर तिसरा जर आपण नंबर बघितलं तर काय आहे, इथं 7 आहे, इथे 9 आहे. तर 7 आणि 9 मध्ये मोठा कोण, 9. तर या 9च्या कडे आपण चिन्ह करणार. तर त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न, बेरीज करा. बेरीज करायची आहे तुम्हाला. हे आकडे दिलेले असणार, फक्त तुम्हाला इथे बेरीज करून लिहायचं आहे. तर हे 0 मध्ये आपण 8 ॲड केलं तर 8च राहणार. मग इथे आपण सगळं ॲडिशन करून इथे लिहायचं आहे. मी तुम्हाला इथे उत्तर काढून दाखवलेलं आहे, तर हे करा तुम्ही. त्याच्यानंतर बघा, ड प्रश्न, वजाबाकी करायचे आहे. वजाबाकी पण तुम्हाला हे बघा असं दिलेलं असणार हे अंक, आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त वजाबाकी ते करायचे आहे. तर त्याच्यानंतर ह्याचं उत्तर वजाबाकी केल्यानंतर 7,373 असं येणार. त्याच्यानंतर बघा, गुणाकार करायचा आहे. गुणाकारमध्ये आपल्याला इथे बघा काय दिलेलं आहे, 568 गुणुले 327 असं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गुणाकार करून जर उत्तर काढलं तर आपलं उत्तर येणार इथे 85,736 एवढं उत्तर आपलं येणार आहे. सॉरी, इथे बघा एक पण आहे, 18,05,736 असं येणार. इथे एक हे दिसत नाही, मी जरा डार्क करते. तर हे इथे एक पण आहे, तर तुमचं उत्तर काय येणार, 18,05,736 असं हे उत्तर येणार. त्याच्यानंतर चला आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. तर ह्याच्यामध्ये बघा, आता हे फ आहे, भागाकार कराय. तर भागाकार इथे 2,170ला 35 भाग द्यायचा आहे तुम्हाला. तर इथे तुम्ही भागाकार करून बघा, 35चं पाढा तयार करा आणि भागाकार करून बघा, तर तुमचं उत्तर 62 येईल. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. इथे काय दिलेलं आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा. तर फक्त आपल्याला इथे रिकाम्या जागी योग्य संख्या लिहायची, दोन्ही बाजू समान व्हावी म्हणून. तर इथे बघा, हे बघा, आता इथे काय येणार, 90-72 येणार. जर आपण 9ला 8 गुणाकार केलं तर 90-72 येणार. तर इथे -28 दिलेलं आहे फक्त. तर इथे आपल्याला ह्याचं पण उत्तर म्हणजे 90-72 येतं. तर ह्याचं पण उत्तर 72 यावं म्हणून आपण इथे काय करणार, 100 लिहिणार. म्हणजे 100 मधून 28 जर आपण वजा केलं तर 72 राहणार. तर असं आपल्याला हे प्रश्न सोडवायचा आहे. तर इथे बघा, 56ला 2 आपल्याला भागायचं आहे म्हणजे उत्तर 28. म्हणजे इथे काय आहे, 14ला 2 गुणला आपण तर उत्तर किती येणार, 28. तर 56ला इथे भाग द्यायचा आहे. कितीनं भाग देणार आपण, 2. तर जर आपण 2 56ला भाग दिलं तर आपलं उत्तर किती येणार, 28च येणार. त्याच्यानंतर बघा, इथे 10 अधिक 15 करायचं आहे आणि इथे म्हणजेच 10 अधिक 15 म्हणजेच काय येणार, तुमचं उत्तर 25 येणार. तर इथे 5ला कितीनं गुणलं तर उत्तर 25 येणार, 5 25. तर इथे 5 येणार ह्या बॉक्समध्ये. त्याच्यानंतर इथे बघा, ह्या 35ला इथे 7नं भागाकार दिलेला आहे. तर म्हणजे त्याचं उत्तर काय येणार ते काढायचं. मग 25ला कितीनं भाग दिलं तर तेच सेम उत्तर येणार. तर 5नं भाग दिलं तर येणार. असं हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, फक्त बॉक्सेस भरायचे आहेत ते. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आपण बघूया. आता बघा, इथे ब समीकरण सोडवा. तर ह्याच्यामध्ये बघा, x/3 बरोबर 4 असं दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त गुणाकार होतं, म्हणजे 4 आणि 3चं गुणाकार करायचं आपल्याला. इथं x/3 बरोबर 4 असं दिलेलं आहे. मग तिरकस गुणाकार करायचं. 4 गुणिले 3 म्हणजे किती येणार, 12. तर x ची जी किंमत आहे आपली फायनल किती येणार, ते 12 येणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 5वा,
एका इथे काय दिलेलं आहे, एक म्हणजे रोपांची हे आहे, तर त्याच्यामध्ये गुलाबची संख्या ती किती आहे, 72 आहे आणि 48 जे आहे ते सोनचाफ्याची रोपे आहेत. तर मोगऱ्याची पासून सोनचाफ्याची रोपापेक्षा 8ने कमी आहेत. तर आपल्याला पुढे प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला काढायचे आहेत. तर इथे बघा मोगऱ्यांच्या रोपांचे सोनाचाफ्यांच्या पेक्षा जे आहे त्याचं गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला. तर इथे सोनाचाफा जे आहे किती आहे, 48 आहे आणि मोगरा किती आहे, 48. म्हणजे मोगरा आपल्याला काढायचं आहे, तर ते किती आहे ते असं एक्झॅक्ट नंबर तिथे दिलेलं नाही, तर आपल्याला ते काढायचं आहे. तर त्याच्यामध्ये कंडिशन सांगितलेलं आहे आपल्याला की 8पेक्षा कमी आहे, म्हणून काय करायचं आपण इथं 48 वजा 8 करायचं म्हणजे 40 येणार उत्तर. तर आता 40नं 48ला असं भागाकार करायचं म्हणजे आपलं गुणोत्तर काढायचं. असा अंक बघायचं, 40 आणि 48 एकाच टेबलमध्ये म्हणजे एकाच पाड्यामध्ये यायला पाहिजे. तर इथे आपण ह्याला भाग द्यायचं म्हणजे 8च्या पाड्यामध्ये दोन्ही पण येतात, म्हणजे 8 पंचे 40 आणि 8 सक 48, तर 5 गुणोत्तर 6 असं ह्याचं उत्तर येणार. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये मोगऱ्याच्या रोपांशी गुणोत्तर सांगितलं. तर इथे बघा, तर दोघांची म्हणजे आपल्याला ही संख्या माहीत आहे, गुलाबाची 72 आहे आणि ह्याची मोगऱ्याची आपण काढलेली आहे 40 आहे. 72 भागिले 40 करायचं, मग ह्याचं गुणोत्तर येणार 9 गुणोत्तर 5. तर त्याच्यानंतर बघा 9 भागिले 5 म्हणजेच 9/5. त्याच्यानंतर बघा प्रश्न 6 जे आहे सोडवा. ह्याच्यामध्ये आहे 2/5 या अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा. तर शेकडेवारीत तुम्हाला रूपांतर करायचं आहे. पहिला ह्याला बघा आपल्याला शेकडेवारीत जर आपल्याला रूपांतर करायचं असेल तर त्या सेम अंकीनं भागून म्हणजे गुणाकार करून घ्यायचं असतं आपल्याला भाग देण्याच्या अगोदर. तर आपण इथे काय करणार, 2 गुणुले किती करणार 20 आणि इथे काय करणार 2 गुणुले 20. आता आपण इथे 20नंच का गुणाकार केलं, दुसऱ्या अंकानं का गुणाकार नाही केलं. 5ला कितीनं शेकडेवारी म्हणजे 100, तर 5ने कितीला गुणाकार केलं तर आपलं उत्तर 100 येणार 20नं. तर तसंच खाली जर आपण 20नं गुणतोय तर वर पण आपल्याला 20नंच गुणायला लागणार. तर इथे म्हणजे 20ला 5नं आपण गुणलं तर किती उत्तर येणार 100 आणि 20ला 2ने गुणलं तर आपलं उत्तर किती येणार 40. तर ह्याला टक्केवारीमध्ये जर आपण कन्वर्ट केलं तर उत्तर किती येणार आपलं 40%. हे फायनल उत्तर असणार. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपलं काय आहे, शेकडेवारीचे अतिसाक्षी अपूर्णांकात रूपांतर करा. तर म्हणजे शेकडेवारी असं टक्केमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, हे टक्केवारी दिलेलं आहे, त्याला शेकडेवारीमध्ये असं तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. तर फक्त काही नाही करायचं, खूप सोपं आहे हे प्रश्न. ह्याच्यामध्ये फक्त 30% असं असलं तर 30 भागिले 100 करायचं एवढंच. त्याच्यानंतर बघा मध्ये शाळेतील 280 विद्यार्थ्यांपैकी 182 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. तर किती टक्के विद्यार्थ्यांना हा खेळ आवडत नाही, किती विद्यार्थ्यांना आवडत नाही ते आपल्याला काढायचं आहे. तर चला ह्याचं पण आपण सोल्युशन बघूया. तर ह्याचं सोल्युशन बघा काय आहे, एकूण विद्यार्थी किती आहेत प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे. एकूण विद्यार्थी जे आहेत 280 आहेत आणि कबड्डी आवडणारे किती आहेत 182 आहेत आणि कबड्डी न आवडणारे आपल्याला काढायला सांगितलं. तर एकदम सोपं आहे, 280 टोटल विद्यार्थी आहेत आणि म्हणजे एकूण विद्यार्थी 280 आहेत आणि न आवडणारे किती आहेत, आवडणारे 182 आहेत. तर 280 मधून 182 वजा करायचं. तर किती विद्यार्थ्यांना कबड्डी आवडत नाही, 98 विद्यार्थ्यांना आवडत नाही. तर त्याला पण टक्केवारीमध्ये पण आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर टक्केवारीत कन्वर्ट करताना काय करणार आपण, 98 भागिले किती करणार 280 गुणुले किती करणार 100, कारण टक्केवारीमध्ये हे सूत्र तुम्हाला असं वापरायला पाहिजे. तर त्याच्यानंतर बघा हे 0 कट होणार आणि त्याच्यानंतर हे आपण दोघांचं भागाकार करून त्याला 10ला गुणलं तर उत्तर किती येणार आपल्याला 35%. ठीक आहे, हे आपलं फायनल उत्तर आहे 35%. चला आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. चला आता हे बघा आपण क पर्यंत बघितलं, त्याचंच आता ड आहे. तर एका दूध विक्रेत्याकडून एकूण 360 लिटर दुधापैकी 30% दूध म्हशीचे असून म्हणजे त्याचं 30% दूध कुणाचं सांगितलं तर आपल्याला म्हशीचे असून गाईचे आहे. तर दूध विक्रेत्याकडे गाईचे दूध किती टक्के असणार, म्हशीचे 20 किती टक्के सांगितलं 30%, तर गाईचे दूध किती असणार असे विचारल्यात आपल्याला. पहिला आपल्याला टक्केवारी म्हणजे इथे काय करायचं आहे आपल्याला 100% वजा किती करणार आपण इथे 30%. का, कारण एकूण टक्के किती असतात आपल्याकडे 100% असतात आणि त्याच्यामध्ये 30% कुणाचा आहे म्हशीचा आहे. तर आपण काय करणार 100 वजा 30 करणार. तर किती टक्के उरणार आपल्यापाशी 70%. मग आता ह्या टक्केवारीला आपल्याला जे आहे ते नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आता काय करणार आपण 360 का 360 घेतलं आपण,
कारण ह्याच्यामध्ये एकूण जे आहे ना दूध विक्रेत्याकडे 360 लिटर दूध आहे, तर इथे आपण काय करणार 360 गुणुले 70 भागिले 100 करणार. हे म्हणजे जे आपण टक्केवारीला अंकमध्ये बदलतो त्याचं सूत्र आहे हे, जे एकूण असतं ते घ्यायचं गुणुले 70 भागिले 100 करायचं. तर त्याच्यामध्ये आपलं बघा हे 0 कॅन्सल होणार. ह्याला 360ला तुम्ही ह्या साईडला पण लिहिलं तरी चालेल. तर आपलं हे जर आपण भागिले केलं, ह्याच्यामध्ये बघा हे 70ला 10 असं भाग दिला आपण आणि मग 36 गुणलं तरी हे बघा असं पण येतं. हे 0 कट झालं, हे 0 पण कट होतं. तर त्याच्यानंतर आपण काय करणार 36 गुणुले 7 करणार. 36 गुणुले 7 जर आपण केलं तर किती उत्तर येणार इथे आपलं 252 लिटर. तर हे आपलं फायनल उत्तर असणार. म्हणजे गायीचे दूध किती उरलं त्याच्यापाशी 252 लिटर. त्याच्यानंतर बघा प्रश्न 7वा जे आहे दिलेल्या माहितीवरून सारणी पूर्ण करा. तर इथे तुम्हाला हे बॉक्स दिलेला असणार, फक्त तुम्हाला इथे लिहायचं आहे म्हणजे बॉक्समध्ये भरायचं आहे तुम्हाला. बघा इथे 8100 आणि 8010. तर हे तोटा झाला म्हणजे इथे खरेदी किंमत आणि विक्री किंमत दिलेली आहे. खरेदी किंमत 8100 आहे आणि विक्री किंमत 8010 रुपये आहे. तर आपल्याला इथे किती म्हणजे आपल्याला तोटा झाला का नफा झाला असे लिहायचं आहे. तर इथे तोटा झालेला आहे. तर किती रुपयाचा तोटा झालेला आहे 90 रुपयाचा. त्याच्यानंतर 4070 आणि इथे 4700 असे दिलेले आहेत. तर काय झालं इथं तर तोटा झाला काय नफा होणार, तर नफा होणार. इथे नफा म्हणून लिहिणार आणि किती नफा झाला ते इथं लिहायचं आहे म्हणजे 630 रुपयाचं. त्याच्यानंतर बघा आता ब प्रश्न, खाली दिलेल्या माहितीचा वापर करून शेकडा नफा किंवा शेकडा तोटा यावर आधारित शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा. शाब्दिक उदाहरण तुम्हाला इथे तयार करायचे आहे. तर इथे बघा आपण हे असं येणार. खरेदी किंमत हे प्रश्नामध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेलंच असणार 25,000 आणि गाडी भाडे किती आहे इथं 2100 आणि हमाली त्याची किती आहे 4700 आणि विक्री किंमत जी आहे ती किती आहे त्याची 33,000 रुपये. तर एकूण किंमत असं आपण करणार आता ह्याला सॉल्व. एकूण किंमत बरोबर एकूण किंमत काढायची असेल तर आपण सगळ्यांची बेरीज करणार. तर किती आहे 25,000 अधिक 2100 अधिक 4700 अधिक 33,000 करणार. मग सगळ्यांची जर आपण बेरीज केलं तर हे फायनल उत्तर इथं जे येते ते लिहायचं. म्हणजे ते सगळ्यांची जर आपण बेरीज केलं तर ते काय येते ते लिहायचं. आणि त्याच्यानंतर बघा विक्री किंमत किती आहे आपली 33,000 आहे विक्री किंमत. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार इथे जर आपल्याला हे विक्री किंमत काढायची असेल तर आपल्याला इथे नफा बरोबर काय येणार आपल्या इथे. तर इथे बघा हे आपलं झालं किती आपण जर एकूण इथे काढलं तर एकूण आपलं जे निघणार ना इथे 31,800 असं निघतं. तर ह्याच्यामध्ये बघा नंतर विक्री किंमत जी आहे ते 33,000 आहे. तर ह्याचा आपल्याला आता टोटल नफा काढायचा आहे म्हणजेच प्रॉफिट किती होणार ते काढायचं आहे. तर प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला इथे काय करायला लागणार पहिला जर हे इथे आपल्याला हे सूत्र घ्यायला लागणार 1200 भागिले 31,800. आता तुम्ही म्हणणार हे 1200 कुठून आलं तर प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. कसं आपण इथे काढणार 33,000 वजा इथे आपण काय करणार 31,800 हे करणार. जर हे केलं तर आपण इथे किती येणार आपलं 1200 येणार. तर हे इथं 1200 भागिले किती करायचं 31,800 गुणुले 100. तर हे 2 शून्य हे 2 शून्य कट होणार. मग जर आपण ह्याला असं भाग दिलं तर आपलं उत्तर किती येणार 3.77%. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. आता बघा प्रश्न क्रमांक 8वा सोडवा. तर इथे बघा बँक खातं जर तुम्हाला काढायचं असेल एकदम सोपा प्रश्न 1 मार्कसाठी विचारलेला आहे. बँक खातं जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला कोणतीही ओळखपत्र किंवा पुरावा हवा असेल तर इथे तुम्ही कुठलाही लिहू शकताय. आधार कार्ड पॅन कार्ड असे दोन्हीपैकी कोणताही पण लिहा चालेल किंवा वोटर आय डी पण काही पण पुरावा ह्याचा आपल्याला लिहायचा आहे एक पुरावा. तर मी इथं 2 आधार कार्ड आणि पॅन कार्ड असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यानंतर बघा एकही लिहायचं आहे कोणताही एक लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर बघा इथे प्राजक्ताने 7,940 रुपये एक दर आहे किती दर 7% दराने बँकेत ठेवले तर तिला एका वर्षानंतर एकूण किती रुपये मिळणार असे काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे सरळ व्याज पण काढायचं आहे. तर व्याजचं जे दर आहे ते पहिला आपल्याला इथे लिहायचं आहे. तर इथे बघा आपल्याला पी बरोबर याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे 7,940 दिलेलं आहे आणि जे दर आहे इथे ना हे 70% आहे 70% आणि किती वर्षासाठी ठेवलेलं आहे त्याने 1 वर्षासाठी. तर टी बरोबर किती येणार 1 वर्ष येणार. तर त्याच्यानंतर आपल्याला हे सूत्र घ्यायचं आहे म्हणजे इंटरेस्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय ना तर सरळ व्याजला. तर आय बरोबर आपण काय घेणार पी गुणुले आर गुणुले टी भागिले 100 करणार. इथे आपण सूत्र आहे हे. तर पीची किंमत इथे आपल्याला ठेवायची किती आहे 7,940
गुणुले आर ची किंमत किती आहे ते 7 आहे आणि किती वर्षासाठी ठेवलेलं आहे त्यांनी 1 वर्षासाठी भागिले किती करणार आपण 100. तर इथे हे शून्य कॅन्सल होणार, हे शून्य कॅन्सल होणार. तर त्याच्यानंतर बघा काय उरणार आपल्यापाशी 794 गुणुले काय करणार आपण 7 करणार. तर त्याच्यानंतर बघा आय बरोबर हे जर आपण गुणाकार केलं तर आपलं उत्तर काय येणार इथे 5558 असं उत्तर येणार आहे ह्याचं आपलं. तर 5558 जे उत्तर आलंय आपलं त्याच्यामध्ये आपण काय करणार 7940 ऍड करणार. तर दोघांची जर आपण बेरीज केली इथे, कारण ही आपली मूळ किंमत आहे 7940, तर ह्याच्यामध्ये हे बेरीज करायचं. तर दोन्ही आपण ऍड केलं तर आपलं हे फायनल उत्तर काय येणार 13498. आता नेक्स्ट प्रश्न बघूया. आता हे बघा प्रश्न 9. हे पण एकदम सोपं आहे. इथे दिलेलं आहे तुम्हाला PQRS चे निरीक्षण करून रिकाम्या चौकटीतील योग्य नावे लिहा. तर इथे बघा इथे कोण SPQचा समुख कोण, तर कोण आहे समुख कोण ह्याचा SPQ तुम्हाला बघा आकृतीमध्ये कुठं दिसतंय SPQ. तर याचा समुख कोण काढायचा आहे आपल्याला. तर समुख कोण काय असणार कोण SRQ असणार. त्याच्यानंतर बघा कोण PQR चे लगतचे कोण काढा म्हटलं, तर लगतचे कोण त्याचे 2 आहेत. कोणते कोणते, एक P आणि दुसरा जे आहे ते R आहे. तर ते आपल्याला फक्त चौकटीत भरायचं आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आपला आता लास्ट प्रश्न आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे 4.5 सेमी लांबीचा रेषाखंड काढा आणि म्हणजे पट्टीचा वापर करून आणि कंपासचा वापर करून तुम्हाला हे त्याचं दुभाजक काढायचं आहे. तर आता इथे बघा माझ्यापाशी तर आता हे म्हणजे ते कर्कट कंपास नाही आहे, तर मी आता तुम्हाला इथे असंच काढून दाखवते. तर आता बघा इथे आपल्याला काय करायचं, मी फक्त असं पट्टी असं आहे माझ्यापाशी, मी काढून दाखवते तुम्हाला इथे. तर हे बघा आपल्याला कितीचं घ्यायला सांगितलेलं आहे 4.5 सेमी लांबीची रेष आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. खूप सारी मुलं काही चुका करतात, 1 पासून घेतात तर ते घ्यायचं नाही, इथून डायरेक्ट इथून स्टार्टिंग पासूनच घ्यायचं. आणि खूप मुलांना हे डाऊट असतं कुठून घ्यायचं. तर बघा इथे स्टार्टिंग पासूनच घ्यायचं आणि 4.5 सेमी म्हणजे इथं 4च्या पुढे 5 रेषा येणार. तर त्याच्यानंतर इथे आपण लिहायचं 4.5 सेमी असं लिहायचं. त्याच्यानंतर त्याचं दुभाजक काढायचं. तर दुभाजक काढण्यासाठी आपण काय करणार पेन्सिल कर्कटमध्ये घालायची. आणि आता माझ्यापाशी कर्कट नाही आहे, मी असंच तुम्हाला दाखवते. तर पेन्सिल कर्कटमध्ये घालून कर्कटची टोक ह्या बिंदूवर ठेवायची. आपण याला नाव काय देतोय LM देतोय. तर L बिंदूवर ठेवून इथे एक असं मार्क लावून घ्यायचं, खाली एक असं मार्क लावायचं. तुम्हाला मी ते दाखवते बघा. इथे बिना न माप हलवता इथे कर्कटची टोक ठेवून इथे एक मार्क आणि इथे एक मार्क लावायचं. त्याच्यानंतर कर्कटची टोक या साईडला ठेवायची आणि इथं मार्क आणि इथं मार्क लावायचा. असं जर झालं ना त्याच्यानंतर बरोबर ह्याच्यामधून जाणारे असं रेषा तुम्हाला काढायचे. ठीक आहे, असं तुम्हाला याचं दुभाजक काढायचं आहे. तर हे 10 प्रश्न तुम्हाला असणार, हे मी असं तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे. सोल्युशन पण सगळं सांगितलेलं आहे. तर हे तेच प्रॅक्टिस सगळी व्यवस्थित करून जावा. नेक्स्ट पेपर कोणता हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा.